संगणकी युगामध्ये नात्यात दरी पडत असल्याचं चित्र आज आपल्याला समाजामध्ये दिसत आहे. समाजातील ही चित्र इतकं भयावह आहे की येणाऱ्या काळामध्ये आईची ममता आणि वडिलाचं छत्र ही भावना नष्ट होते का असे जाणवू लागले आहे. शिवचरण गुप्ता मुंबईतील प्रसिद्ध कापड व्यापारी यांचा सोनीपत शहरातील एका वृद्धाश्रमामध्ये मृत्यू झाला. त्यांना 3 मुली असून देखील एकही मुलगी त्यांच्या अंत्यविधीला आली नाही. हा प्रसंग प्रत्येकाच्या हृदयाला छेद करून जातोय आणि समाजामध्ये बिघडत चाललेल्या नात्याचा विरह वास्तव समोर येत आहे. शिवचरण गुप्ता हे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात कापडाचा व्यवसाय करायचे. त्यांना 3 मुली आहेत. मुलगा नसल्याचं त्यांना कधीही दुःख वाटलं नव्हतं, कारण त्यांनी मुलींचा इतका लाड करून त्यांना मोठ्या शिक्षण संस्थेत शिकवून त्यांना मोठं केलं होतं. त्यानंतर त्यातील मोठ्या 2 मुली चांगल्या संस्थेमध्ये शिक्षिका झाल्या. तिघींचीही लग्न मोठ्या थाटामाटात करून ते पत्नीसोबत मुंबईत राहत होते. मात्र मागील काही दिवसामध्ये त्यांना व्यवसायामध्ये मोठी आर्थिक नुकसान झाल्याने ते कर्जबाजारी झाले होते. वास्तविक त्यांच्या कर्जबाजारीपणाला मुलीच्या लग्नातील थाटामाटामुळेच सुरुवात झाल्याचं बोललं जातं. अशा कर्जबाजारीपणाला कंटाळून शिवचरण गुप्ता यांनी पत्नीसह मुंबई सोडली आणि सोनीपत शहरातील एका वृद्धाश्रमात येऊन राहू लागले. तिन्ही मुलींचा संपर्क हा फक्त मोबाईलवर व्हायचा. मात्र त्या तिघीही आईवडिलांना कधी भेटायला येत नव्हत्या. मागील वर्षी आईचा मृत्यू झाला आणि शिवचरण गुप्ता एकाकी पडले. अशातच त्यांना काही दिवसापासून आजाराने ग्रासले. त्यांना उपचारासाठी वृद्धाश्रमातील लोकांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी वृद्धाश्रमातील संबंधित लोकांनी त्यांच्या 3ही मुलींना अंत्यविधीसाठी मोबाईलवरून माहिती दिली. मात्र त्यांच्या 3ही मुलींनी अनेक कारणं देत वडिलांच्या अंत्यविधीला येण्याचं टाळलं. अखेर शिवचरण गुप्तांचा मृतदेह अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत नेला. त्यावेळी अखेरचं दर्शन म्हणून मुलींना फोन केले असता त्यांच्या एका मुलीने व्हिडिओ कॉल उचलून वडिलांचे अंतिम दर्शन व्हिडिओतून घेतले. हे ऐकायला किती दुःखद आणि वेदनादायी वाटतं. वास्तविक यानंतर या 3ही मुलींनी कहर केला. शिवचरण गुप्ता यांच्या अस्थिविसर्जनाचे काय करायचं अशी विचारणा केल्यानंतर एका मुलीने त्यांना ऑनलाईन 5,000 रुपये पाठवून म्हणाल्या की आमचे वडील जर राहिले नाही तर त्यांच्या अस्थीचं आम्ही काय करायचं. म्हणजे नात्यातील कटुता म्हणायची का याला कमी पडलेले संस्कार म्हणायचे असा सवाल आता प्रत्येकासमोर उभारला आहे. वास्तविक या 3ही मुलींना खूप शिकवले, मोठे केले आणि नोकरीला देखील लावले आणि समाज घडवण्यासाठी शिक्षक बनवले. मात्र अशा शिक्षिका समाज घडवणार का? या घटनेमुळे मात्र संपूर्ण समाज मन आता सुन्न झालं हे नक्की.